बरडचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर समाजामध्ये ऐक्य व सद्भावना वाढावी यासाठी काँग्रेस पक्षानं काढलेली सद्भावना रॅली सकाळी 10:30 वाजता केशच्या मसाजोग येथून रवाना झालेली आहे। बीडच्या दिशेने निघालेली रॅली आता बरड या ठिकाणी पोहोचलेली आहे। आपण या बरड या ठिकाणची काही क्षणचित्रे पाहत आहोत। या ठिकाणी खरं तर पुढेही काही गाड्या रवाना झालेल्या आहेत, मात्र या ठिकाणी अद्याप जे अध्यक्ष आहेत पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सकपाळ साहेब हे आता या ठिकाणी रवाना होत आहेत। बरड या ठिकाणाहून आपण ही काही क्षणचित्रे या रॅलीची पाहत आहोत। आपण पाहत आहोत पक्षाचे ज्येष्ठ नेते अशोकराव पाटील हेही या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि आता काही वेळामध्ये या ठिकाणी ही पदयात्रा बरड या ठिकाणी पोहोचत आहे। सामाजिक ऐक्यासाठी राहुल गांधी यांनी दिलेल्या संदेशानंतर महाराष्ट्रातील काँग्रेस पक्षानं अशा प्रकारच्या सद्भावना रॅलीचं आयोजन केलेलं आहे। आपण पाहू शकतोय ही हजारो कार्यकर्त्यांची रॅली आता बरड या ठिकाणी पोहोचलेली आहे। नांदूर फाट्याच्या जवळ असलेल्या बरड या ठिकाणी ही रॅली पोहोचलेली आहे। यामध्ये भावना पदयात्रा सोडा सोडा द्वेष सोडा जोडा जोडा नाती जोडा। आपण पाहतोय प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली ही रॅली बीडच्या दिशेने रवाना होते। आता केज तालुक्यातील केज अंबेजोगाई केज बीड रोडवर बरड फाटा या ठिकाणाहून ही रॅली या ठिकाणी पुढे जाते। बरड फाटा येथून ही रॅली आता पुढे निघालेली आहे। बीडच्या दिशेनं मसाजोगीतून 10:30 वाजता निघालेली रॅली आता बीडच्या दिशेनं रवाना होते। बरड या ठिकाणी आपण बघतोय, या ठिकाणी बरड या ठिकाणी ही रॅली या ठिकाणी आहे। प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली आपण पाहतोय ही रॅली आता पुढच्या दिशेने रवाना होते। सद्भावना पदयात्रा जोडूया सारे मना मना सद्भावना। आता बीडच्या दिशेनं ही रॅली पुढे रवाना झालेली आहे। जाती पातीला नाही थारा, जाती पातीला नाही थारा। तुम्ही आलात मसाजोग ते बीड या निघालेल्या सद्भावना रॅलीचे एक संयोजक कार्यकर्ते म्हणून या ठिकाणी पत्रकार डी बनसोडे या ठिकाणी आपल्यासोबत आहेत। काय सांगाल, ही रॅली निघाली आता 10:30 वाजता, आता बरड या ठिकाणी पोहोचली आहे, काय सांगाल याबद्दल? नमस्कार,
BBC केज लाईव्ह आणि न्यूज वन महाराष्ट्र लाईव्ह. खरं तर सद्भावना यात्रेमध्ये आज सकाळपासून सकाळी 8:30 ते 9च्या दरम्यान मस्साजोग येथे स्वर्गीय संतोष अण्णा देशमुख यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आणि त्याचबरोबर मस्साजोग गावामध्ये जे काही छत्रपती शिवाजी महाराज यांचा चौक आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा आहे, यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि बीड जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल सोनवणे यांच्या या मार्गदर्शनाखाली आणि खरं पाहिलं तर या राज्यसभेच्या खासदार रजनीताई पाटील यांच्या या मार्गदर्शनानुसार ही सद्भावना यात्रा आपल्या बीड जिल्ह्यामध्ये मस्साजोग ते बीडपर्यंत निघालेली आहे आणि महाराष्ट्रामध्ये सर्वच ठिकाणी या सद्भावना यात्रेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. मात्र पहिला टप्पा हा बीड जिल्ह्यातून सुरू होत आहे आणि आपण पाहतोय मागच्या काही महिन्यांपासून बीड जिल्ह्यातील वातावरण, ज्याला की आपण सामाजिक सलोखा म्हणतो, तो थोडासा कुठंतरी अस्थिर झालेला दिसतोय, असंतुलित झालेला दिसतोय आणि म्हणून तो सामाजिक सलोखा अगदी पूर्वपदावर यावा. सर्व जाती धर्माचे असतील किंवा कुठल्याही पंथाचे असतील, स्तरातील असतील, सर्वजण एकत्र नांदावेत आणि सामाजिक सलोखा अबाधित राहावा यासाठी खरं तर सद्भावना पदयात्रेला ही सुरुवात करण्यात आलेली आहे. सकाळी 9:30 वाजता मस्साजोगून ही पदयात्रा निघालेली आहे. हजारो लोक या पदयात्रेमध्ये सामील झालेले आहेत आणि आता आपण पाहतोय बरडावर अर्थातच नांदूर फाट्याजवळ मोठ्या प्रमाणावर या सद्भावना पदयात्रेचं स्वागतही झालेलं आहे आणि अशीच आता ही नेकनूरपर्यंत पदयात्रा आज जाईल आणि त्या ठिकाणी मुक्काम होईल आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच उद्या ही बीडमध्ये सद्भावना यात्रा पोहोचणार आहे. मोठ्या प्रमाणावर या मुख्य रस्त्यावर जे गावं आहेत त्या गावचे सुद्धा लोक या पदयात्रेमध्ये सहभागी होत आहेत. याचा हेतू एकच आहे की सद्भावना निर्माण व्हावी आणि सामाजिक सलोखा प्रस्थापित. उद्या बीडमध्ये कोण कोण नेते सहभागी होण्याची शक्यता आहे? बीडमध्ये सर्वच पक्षाचे सर्वच पदाधिकारी या ठिकाणी सामील होणार आहेत. ही कुठली एका पक्षाची नाही, फक्त काँग्रेस पक्षाने पुढाकार घेतलेला आहे आणि सर्वच पक्षातील पदाधिकाऱ्यांना, नेत्यांना आणि नागरिकांना हे आवाहन करण्यात आलेलं आहे की आपण या सद्भावना पदयात्रेमध्ये सहभागी व्हा आणि जातीय जो सलोखा जो आपल्याला प्रस्थापित करायचा आहे, सामाजिक सलोखा जो प्रस्थापित करायचा आहे, त्याला आपण कुठंतरी हातभार लावावा अशी विनंती बीड जिल्हा काँग्रेसच्या वतीने राहुल सोनवणे यांनी केलेली आहे.